जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माझ्या सी-एस-सी बांधवांकरिता आहे. कारण की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फार्मर आयडीच्या बद्दल आहे आणि फार्मर आयडी बनवण्याची प्रोसेस हे फक्त सी-एस-सी यांच्याकरिता देण्यात आलेला आहे. म्हणजेच जनरल डिपार्टमेंटमधून म्हणजे सेल्फ रजिस्ट्रेशनमधून आपण फार्मर आयडी बनवू शकत नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त सी-एस-सी यांच्याकरिता आहे. मित्रांनो, सी-एस-सीच्या माध्यमातून मी फार्मर आयडी आजपर्यंत बनवली आहे. म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवस झाले फार्मर आयडी बनवत आहे. पण आज मला एक अडचण आली आहे. म्हणजे एक फार्मर आयडी बनवताना त्यात एक ग्लिच आला आहे, म्हणजे एक एरर आला आहे. तो एरर तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याचे सोल्युशन तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर प्लीज नक्की कमेंटच्या माध्यमातून मला मदत करा. आणि ते एरर काय आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बनून राहा. इथं आधार नंबर एंटर केला. आधार नंबर एंटर केल्यानंतर म्हणजे पीसीमधील टॅब बटन दाबा किंवा बाहेर कोणत्याही एका ठिकाणी क्लिक केला. क्लिक केल्यानंतर इथं कंटिन्यू एडिटिंग असं ऑप्शन आलं. कारण माझं हा फॉर्म ऑलरेडी सबमिट केला होता. म्हणजे ओ-टी-पी वगैरे सगळं घेतलं होतं. तिथे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर रेसिडेंटल ॲड्रेसमध्ये सब डिस्ट्रिक्टकरिता एरर येत आहे. म्हणजे सिलेक्ट तालुका इथं ऑप्शन असायला पाहिजे, तो ऑप्शन येत नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता रेसिडेंटल डिटेलमध्ये रेसिडेंटल टाइपमध्ये अर्बन आणि रुरल असे 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये अर्बन केल्यानंतर ते सगळे ऑप्शन ओपन होतात आणि रुरल क्लिक केल्यानंतर सिलेक्ट तालुका हा ऑप्शन येतच नाही. आणि असं नाही की बाकी सगळे फॉर्म सगळे तसेच होतात म्हणून. तसे होत नाही आहेत. काहींचे प्रॉपरली सबमिट होत आहेत. जसे मी आता इथं माझा आधार नंबर टाकत आहे. मी एक दुसरा आधार नंबर टाकत आहे. टाकल्यानंतर सबमिट केला. हा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत आहे. त्यामुळे इथं ओ-टी-पी मागत आहे. इथं माझा ओ-टी-पी एंटर केला. एंटर केल्यानंतर इथं व्हेरिफायवर क्लिक केला. मग त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये माझा जो काही मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर एंटर केला आणि मग पुन्हा बाहेर क्लिक केल्यानंतर म्हणजे डिस्प्लेवर कोणत्याही ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथे एंटर केला आणि मग व्हेरिफायवर क्लिक केला. क्लिक केल्यानंतर बघा सेम तसाच पद्धतीचं इंटरफेस ओपन होत आहे. पण इथं रेसिडेंटल डिटेल्समध्ये रुरल जे ऑप्शन आहे, ते ऑप्शन ऑलरेडी सिलेक्टेड येत आहे. त्यामध्ये सिलेक्ट करायची काही गरज नाही आहे. आणि तेवढंच नाही तर सब डिस्ट्रिक्ट पण तिथं ऑलरेडी सिलेक्टेड येत आहे. इथं फक्त ॲड्रेस इन इंग्लिश आणि मराठी ते दोन्ही किंवा आपली लोकल लँग्वेज त्यामध्ये फक्त एंटर करायचे आहे. तर माझ्या सी-एस-सी मित्रांनो, हे एरर कशा पद्धतीने येत आहे आणि का बरं येत आहे, यावर थोडं तुमचं सोल्युशन पाहिजे, तुमची मदत हवी आहे. तर नक्की मदत करा. आणि एवढंच नव्हे, तर आधार नंबर पुन्हा क्लिक केल्यानंतर तिथं रिसेट फॉर्म फॉर न्यू एंट्री हे ऑप्शन येते. रिसेट केल्यानंतर पुन्हा सेम तसंच एरर एरर येत आहे. असं नाही की ते पुन्हा फॉर्म रिसेट होईल. रिसेट झाल्यानंतर मग पुन्हा आपण नवीन पद्धतीने फॉर्म भरू शकणार, अशा पद्धतीचं काही होत नाही आहे. म्हणजे रिसेटचं जे ऑप्शन आहे, ते ऑप्शन कामच करत नाही आहे. तर हे एरर कशामुळे येत आहे, हे तुम्हाला जर काही माहिती असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.